थोडं रेकॉर्डिंग करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2035 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत अविनाश पाटील, जे नरेंद्र दाभोळ स्थापित अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते आणि सध्या संयोजक म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य चाललेलं आहे. आता त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राचं राजकारण, त्याच्यानंतर ह्या भोंदूगिरी, त्याच्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा, आणि आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काम जे हाती घेतलेलं आहे की भोंदूंची यादी त्या त्या पोलीस ठाण्यांमध्ये द्यायची. आता अविनाश पाटील, मला तुम्हाला असं पहिल्यांदा असं विचारायचं आहे की आता बघा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा चालवत आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्याच्यानंतर तात्काळ ती खोडून काढली ती हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष, त्यांनी. हो. आता हे जे राजकारण किंवा राजकीय ज्या घडामोडी आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पूर्वीपासून आतापर्यंत चालत असलेलं काम, याचं याचं हो. तुम्हाला राजकारणाचा किती त्रास झालेला आहे किंवा राजकारणाकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य मिळालेलं आहे, याच्याविषयी तुम्ही विस्तृतपणे सांगावं. हो. हो, धन्यवाद. तुमच्या या चॅनेलच्या निमित्ताने हा संवाद करायला संधी मिळते आहे. आणि तुम्ही जो प्रश्नाचा पहिला भाग जो आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची तुलना जी केली गेली त्याच्याबद्दल मी असं म्हणेल की यामुळे महाराष्ट्राचं चांगलं मनोरंजन होतंय आणि राजकीय नेते सध्या महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यामध्येच आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करतायत असं दिसतंय. याच्याबद्दल काय बोलावं, म्हणजे मी सुप्रियाताईंनाही असं आवाहन करेल की तुम्ही जर तुम्हाला खरं लांब पल्ल्याचं राजकारण करायचं असेल आणि शरद पवारांच्या विचार वारसा समर्थपणे पुढे न्यायचं असेल तर मला वाटतं अधिक जास्त जबाबदारीने त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. आणि थोडं त्यांना महाराष्ट्राचं सामाजिक वैचारिक काय विचार प्रवाहाचं टप्पे आणि योगदान आहे आणि त्यात कोण कोण काय शीर्षस्थ आहेत, याच्यातला आंतरविरोध काय आहे, परस्पर भूमिका काय आहेत, हे पण जरा जमते. मला हे शोकांतिका वाटते महाराष्ट्रातल्या आजच्या काळात नेतृत्वात असणाऱ्या अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या पण लोकांची, त्याला अपवाद नक्कीच आहेत. आणि मुख्यतः प्रशासनातल्या पण उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पण, की ज्यांना महाराष्ट्राचं खरं वैचारिक ग्राउंड जमीन काय आहे आणि त्यामागची पूर्वपीठिका काय आहे, काय स्वरूपाचा वारसा महाराष्ट्राला संतांचा आणि समाजसुधारकांचा लाभला आहे की ज्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. आणि याच्याविषयी त्यांचं अभ्यास नाही, वाचन नाही, चिंतन नाही, चरवण नाही. आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचं काहीतरी बाष्कळ बडबड त्या त्या वेळेला करत असतात. त्यांना वाटतं की आम्ही जे बोलतो ते काहीतरी त्याला फॉलो केलं जातं, पण त्यामध्ये तुमचं हसं होतंय हे त्यांनी जरा समजून घ्यायला पाहिजे. आणि याचं हसं किंवा याच्यामुळे त्यांच्या वर्तनामुळे शरमेने मान खाली घालावी, महाराष्ट्राचं पुरोगामी पण मातीत घालण्याचं काम जे राजकारणी मंडळी करतायत, ज्यामुळे कॅप्टन अशोक खरातच्या निमित्ताने अमेरिकेतल्या ॲपेस्टीनच्या फाईलच्या धर्तीवर तोडीस तोड असं महाराष्ट्रातली कॅप्टन फाईल आलेली आहे. आणि त्याविषयी सामाजिक क्षेत्रात तर प्रचंड प्रतिक्रिया येतातच आहे. सार्वजनिक जीवनात सर्वसामान्य माणसं लाच काढतायत त्यांची, पण राजकीय क्षेत्रातली माणसं चुप्पी साधून आहेत. जी लोक इतर धर्मियांमधल्या, इतर जातींमधल्या आणि ज्या समाजाला, मुख्यतः महिला वर्गाला कायम वापरण्याची चीज म्हणून सर्व जगातल्या सर्वच धर्मांनी आतापर्यंत मानलंय, म्हणजे दुय्यम महत्वाचं स्थान महिलां, त्या सगळ्यांच्या बद्दल जे काही घडतं किंवा अशा स्वरूपाचं काही वादविवाद निर्माण झाले तर त्यावेळेला तर भरभरून आणि आक्रमकपणे बोलणारे इलेक्ट्रॉनिक मीडियातले अँकर आणि त्यांचे बाकीचे सहकारी आणि त्याला फोडणी देणारे, खाद्य देणारे अनेक मंडळी, प्रवक्ते वेगवेगळ्या पक्षांचे, हे आता चुप्पी साधून आहेत.
त्यांना तोंड उरलं नाहीये बोलायचं की कुठल्या नात्याचं समर्थन करावं आणि कुणाला दाखवावं आणि कुणाला जागावं. अशी एक अतिशय अ, वादग्रस्त म्हणा आणि अस्वस्थ करणारी स्थिती आहे. आणि हे महाराष्ट्राचं पुरोगामीत्व घालवण्यामध्ये आणि पुरोगामीत्वाला काळीमा लावण्यामधल्या या सगळ्या वर्तन बदल कृती दिसत आहेत. मला वाटतं हे आमच्यासारख्या सार्वजनिक जीवनात 4 दशकांपेक्षा जास्त काळ वावरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील अतिशय अपमानास्पद अशी गोष्ट आहे की ज्या कार्यकर्ते आपल्या आयुष्यातल्या अगदी विकासाच्या टप्प्यावर आपल्या आयुष्य आपल्या आयुष्यातल्या अनेक संधी त्यांच्या मधले अनेक लोक लाभ आणि हे सगळं बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाच्या साठी द्यायचा वेळ बाजूला ठेवून सार्वजनिक जीवनात अविरतपणे अनेक असुविधा असताना देखील काम करतात आणि वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असतात. एक आपलं आयुष्याचं बांधिलकीचं काम पॅशनेटेड वर्क म्हणून ते सार्वजनिक कामातल्या कडे बघत असतात, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढत असतात. अशा लोकांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांचं महत्व मूल्य आणि त्यांचं अधिष्ठान वैचारिक आणि नैतिक याचं अवमूल्यन करण्याचं काम अशा पद्धतीची वक्तव्य करून ही राजकारणी मंडळी करतायत. त्यामुळे त्यांनी याच्या पुढे अधिक जबाबदारीने वागायला पाहिजे अशी एक रास्त अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. मला पुढे असंच विचारायचं आहे तुम्हाला. ते तुम्हाला विचारण्यापूर्वी दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं, म्हणजे सगळे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि या चर्चेवर आपलं जे मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावं. आणि ही चर्चा इतरांना देखील शेअर करावी, जेणेकरून हे जे काही, जसं अविनाश पाटलांनी सांगितलंय की 40 वर्ष झाली त्यांना, अशा अनेक निस्पृह मनाने काम करणारे लोक आहेत. बरं, ते कुठल्या एका जाती धर्माविषयी जे काही आहे त्याच्याबद्दलच आक्षेप घेतात असं नाहीये, सगळेच धर्म आले. त्यामुळं अविनाश पाटील, जसं तुम्ही आता तुमचं उत्तर स्पष्ट करताना असं म्हटलंय की शरद पवारांचं कडे यांनी सुप्रिया सुळेंनी पाहायला पाहिजे. आणि मग तुम्ही जरी असं थेट नाव न घेतलं घेतलं नाही तरी भारतीय जनता पार्टीच्या ह्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, म्हणजे भारतीय बरोबर. जनता पार्टीची एक आध्यात्मिक आघाडी आहे. आणि त्या हो. आध्यात्मिक आघाडीने ते खरात याच्यावर पूर्ण टीका केलेली आहे. दुसरीकडे ज्या गोष्टी चालतात, म्हणजे अनेक प्रकारचं समर्थन केलं जातं, मग त्याला वैचारिक दृष्ट्या अनेक प्रकारचं उत्तर दिलं जातं. आणि मग ते उत्तर ज्या हो. वेळेला दिलं जात असतं त्यावेळेला त्याला राजकीय सामाजिक असा वेगळा कलर दिला जातो. आणि पुरोगामी नाही, पुरोगामी वगैरे अशा शब्दांमध्ये त्याची हेटाळणी केली जाते. त्यामुळं हो. आता ज्या वेळेला सुप्रिया सुळेंसारखे एक जबाबदार खासदार आणि ज्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत अनेकदा, त्यांनी असं हम्म. म्हणणं की देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा चालवत आहेत, हे सपकाळच नाही तर अनेकांना ते खटकलं. आणि त्यामुळं तुम्ही अजून थोडंसं स्पष्ट करून सांगा की तुमचं काय मत आहे कोण. कारण हा जो लढा आहे, हा याच्यामध्ये पॉलिटिकल विल असल्याशिवाय महाराष्ट्राला त्या अर्थाने वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे उपभोगता येणार नाही. हे बरोबर आहे तुम्ही म्हणता. मला हे सगळं मान्य आहे की एक वैचारिक आपलं भूमिका घेऊन काम करणं सार्वजनिक जीवनात, सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात, जीवनाच्या मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. आणि त्या त्या वैचारिक भूमिकेच्या अधिष्ठानावर अशी काम करणाऱ्या कार्यकर्ते आहेत, त्यांच्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्या सगळ्यांच्या बद्दल आपण निश्चितपणे एक आदर ठेवला पाहिजे. कारण ते घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात, जसं म्हणतात की किंवा दुसऱ्या बाजूला हेटाळणी म्हणतात की लष्करच्या भागरी थापणे असं काम करत असतात. आणि आयुष्यात ज्या सुखी सुविधा, संपन्नता, संधी आणि पद, प्रतिष्ठा, पुरस्कार हे मिळवता येत असले तरी ते नाकारतात किंवा त्याच्या मागे धावत नाही, असे अनेक निर्लसपणे काम करणारे कार्य. मी याच्यामध्ये फक्त पुरोगामी विचारधारेतल्याच कार्यकर्त्यांच्या बद्दल म्हणत नाही, तर एकूणच म्हणजे ज्याला म्हणू की
मूलतत्ववादी विचारधारा म्हणतात किंवा जे स्वतःला एका अभिजनवादी विचारधारेचं, ब्राह्मणी संस्कृतीचं किंवा ज्याला म्हणजे वैदिक विचार अधिष्ठानाच्या आधारावर धर्माचं अधिष्ठान आणि संघटित धर्माचं वर्तन, उपासना पद्धती असल्या पाहिजे. ज्यामध्ये जे चातुर्वर्ण मानणारे असतात, जातीच्या व्यवस्थेच्या उतरिंडीतल्या शोषणाला जे समर्थन करत असतात आणि त्याच्या आधारावर असलेल्या कामाच्या उपक्रमांच्या मध्ये वेगवेगळ्या संघटना संस्था, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतल्या परिवारातल्या ज्या काही संघटना संस्था, याच्यातही अनेक शेकडो हजारो कार्यकर्ते असे काम करणारे आहेत. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आता ते साजरं करतायत, त्यामध्ये त्याच्याबद्दलची चर्चा ते करतायत आणि त्यांच्या भूमिकेतनं ते त्यांनी जे काही काम केलं आहे, योगदान दिलं आहे, त्याच्याविषयीची समाजाला ओळख करून द्यायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मला म्हणायचं आहे की विचारधारेतलं विरोधाभास किंवा मतभेद, मतभिन्नता आणि त्यातला संघर्ष आणि त्यातले वादविवाद आहेतच आणि ते असले पण पाहिजे. ते लोकशाहीचं आणि मानव समाजाला उन्नत करण्याचं एक महत्वाचं लक्षण आहे. कारण भारतीय परंपरेमध्ये नास्तिकतेच्या पासून म्हणजे चारवाक संप्रदाय, मग भगवान गौतम बुद्धांच्याकडनं आलेला बुद्धिझम, महावीरांचा जैनिझम आणि तिथपासून तर पुढे अनेक दशक शतकांच्या नंतर देखील वेगवेगळ्या ज्या धार्मिक संघटित धर्माच्या बद्दलच्या विचारधारा, त्या त्या काळातले जे काही समाज क्रांतिकारक होते त्यांनी आपले संप्रदाय पंथ निर्माण करून समाजात प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. त्याला संघटित करण्याचे प्रयत्न नंतरच्या काळात झाले. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये एकेश्वरवादापासून तर नास्तिकतेपासून तर अगदी मूर्तीभंजकापर्यंत अनेक विचार प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विचारधारा, पंथ, धर्म संप्रदाय, भक्ती संप्रदाय भारतात नांदलेले आहेत आणि ह्या सगळ्याचा समुच्चय मिळून भारतीय भक्ती परंपरा, भारतीय विचार परंपरा, भारतीय तत्वज्ञान हे सगळं सगळ्याचा समुच्चय म्हणून आहे. केवळ एक हे बरं धर्म, का एक तुम्ही जात. बरं का पाटील, हो. तुम्ही हो. आता फार छान शब्दामध्ये म्हणजे विश्लेषण केलेलं आहे. ते मुख्य म्हणजे भारतीय जनता पार्टी RSS विरुद्ध हे असं आपण म्हणतच नाहीये. हो. मग आता जे शतक महोत्सव साजरा करत असताना RSS मध्ये तो विचार जर त्याच्यावर जर मंथन चिंतन होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. बरोबर. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य फार मला महत्वाचं वाटलेलं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक हो. बारीक रेष आहे. हम्म. म्हणजे तुमचाही कुठल्या धर्माला विरोध नाहीये किंवा कुठल्या उपासना पद्धतीला विरोध नाहीये, परंतु त्या नावाखाली जर काही अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जर गोष्टी काही हो. केल्या जात असतील, म्हणजे वेगवेगळ्या हो. प्रकारचे कर्मकांड करायला भाग पाडलं जात असेल किंवा काय ज्योतिष, ऍस्ट्रॉलॉजी किंवा काय याच्या हो. संबंधीने, जसं आता बघा सोशल मीडियामध्ये हम्म. तुम्ही ज्या जाहिरातींचा आक्षेप घेत आला आहात की हो. अशा शेकडो हजारो जाहिराती सुरू आहेत आणि शेकडो हो. फक्त सामाजिक माध्यमांमध्ये नाहीत तर प्रचलित जी माध्यम आहेत मेन स्ट्रीम मधली हो. त्याच्यामध्ये देखील हो. पान पान भरत्या जाहिराती प्रसारित होतात. हो. तर याच्यावर काही बंधन, आणि म्हणून मग मला तो जो सुरुवातीला मी प्रश्न विचारला की ते जे जादू टोना विरोधी जो कायदा आहे त्याच्या काय संबंधी हो. सांगा आणि ही परिस्थिती जी बरोबर. आहे त्या परिस्थितीवर कसा अंकुश ठेवता येईल या संबंधी हो. सांगा. हो. आपण बरोबर तुम्ही या मुद्द्यावर मला परत आणलं की कायद्याच्या संदर्भात जेव्हा विचार झाला त्यावेळेला मी आधी म्हणत होतो की विचारधारांच्या मधला संघर्ष मान्य असून देखील, स्वीकारून देखील देवाधर्माच्या नावाने, श्रद्धेच्या नावाखाली चमत्काराचा दावा करून वेगवेगळ्या पंथ संप्रदायाच्या उपासना पद्धती म्हणून, कर्मकांड म्हणून, पूजाविधी म्हणून हे जे काही वेगवेगळ्या कर्मकांड आपल्या जीवनात उपासना आपण करतो त्याच्यामध्ये निकष काय आहे? अंधश्रद्धा नकोचा किंवा तर शोषण नको, असमानता नको, काळाच्या कसोटीवर ते मागे घेऊन जाणारं नको आणि
माणूस म्हणून, आधुनिक माणूस म्हणून, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये मानववंशी शास्त्रामध्ये मॅन द होमोसेपियन सेपियन, शहाणा अतिशहाणा माणूस म्हणतात. म्हणजे उत्क्रांतीनंतर आपण सगळे आजचे जगात, भारतातले, जगातल्या पृथ्वीवरचे मानव जे आहेत ते शहाणे अतिशहाणे असे माणसं आहोत. तर आपण शहाणे अतिशहाणे सारखं वागलं पाहिजे. म्हणून मग त्यामध्ये अंधश्रद्धेचा अडसर येत असेल तर तो आपल्या विकासाला अडथळा. म्हणून जादूटोणा विरोधी कायद्यासारख्या कायद्याची मागणी आम्ही करत आलो आणि अंधश्रद्धा नियमाचा कायदा म्हणून त्याला आधी सुरुवात होती. 1995 महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या विधान परिषदेमध्ये सरकारच्या विरोधात तो कायद्याचं खासगी बिल पहिल्यांदा पारित झालं आणि तेव्हापासून 7 जुलै 1995 पासून या कायद्याचा संसदीय प्रवास महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुरू झाला. आणि तो कायदा मंजूर होण्यासाठी आम्ही इतक्या प्रकारची विविधपूर्ण निदर्शनं, धरणं, सत्याग्रह, थोबाडीत मारून घेणं, स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिणं, काळी पत्रिका काढणं, अशा सगळ्या पद्धतीने ते 18 वर्ष सतत चालू. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नेतृत्वात हे सतत पाठपुरावा करत आलो. आणि त्यानंतर दाभोळकरांचा खून जेव्हा झाला, जेव्हा कायदा मंजूर होण्याचा टप्पा होता, तेव्हा दाभोळकरांचा खून केला गेला का, आणि त्यामागचा मोडस ऑपरेंडी काय होती, तर विचारांचा प्रतिवाद विचाराने न करता समोरच्याला मारूनच टाकायचं. जी परंपरा भारताची आहे, विवेकवादी किंवा भक्ती संप्रदायातली किंवा तत्वज्ञानाची, ती सगळी ही विचारांचा प्रतिवाद करण्याची आहे, संवादाची आहे, वादविवादाची आहे, आणि त्याच्यातनं आपलं अधिष्ठान निर्माण करण्याची आहे. तर असं न करता आपण समोरच्या माणसाला डायरेक्ट मारून टाकलं, दाभोळकरांना मारून टाकलं, आणि दाभोळकरांसारखं मग पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेशला. आणि या करण्यामध्ये सनातन भारतीय संस्थेच्या एका मिलिटंट विंग क्लास त्यांनी तयार केलं त्यासाठी. म्हणजे जसं मुस्लिम धर्मियातल्या तरुणांची डोकी खराब करून, त्यांचं बराकीकरण, लष्करी बराकीकरण करून, आणि त्यांना वेपन्सचं ट्रेनिंग देणं, वस्तू बंदूक वापरायचं, बॉम्ब बनवायचं, बॉम्ब फोडायचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यांना मानवी बॉम्ब म्हणून पण तयारी ठेवली जाते, त्यांची मनाची केली जाते. तसं हिंदू धर्मियांमधल्या अशा तरुणांना शोधणं आणि त्यांना अशा पद्धतीने तयार करणं, प्रशिक्षित करणं, अशी एक विंग सनातन भारतीय संस्थेच्या माध्यमातून उभी केली गेलेली आहे. असं आज त्या खुनाच्या तपासाच्या निमित्ताने असणाऱ्या ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या तपास यंत्रणा आहे, म्हणजे गृह खात्याच्या संबंधातल्या किंवा परराष्ट्र, त्यामध्ये NIA असेल, राष्ट्रीय पातळीवरची CBI असेल, किंवा ATS असेल, किंवा SIT असेल, किंवा महाराष्ट्र पोलीस असतील आणि कर्नाटक पोलीस, या सगळ्यांच्या तपासामध्ये सर्वोच्च अधिकाऱ्यांनी हे सांगितलंय आम्हाला की असे 50 ते 200 युवा तयार आहेत आणि ते भूमिगत आहेत आजही. आणि त्यामुळे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश नंतर त्यांनी जी काही 40-50-60 लोकांची यादी केलेली आहे भारतातल्या, अशा लोकांना धोका आहे जीवाला, म्हणून त्यांना शासनाकडनं संरक्षण दिलं. हे होऊ नये म्हणून कायदा, जादूटोणा विरोधी कायदा सारखा कायदा आम्ही जेव्हा मंजूर कर, दाभोळकरांच्या खुनानंतर झालेल्या दबावाच्या वातावरणामुळे त्यावेळेला महाराष्ट्र सरकारला तो करावा लागला. आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा याच्यासाठी तर पुढाकार राहिला, सहकार्य राहिलं. पण त्या कायद्याची अंमलबजावणी कुठे होते? 12 वर्ष झाले. 2013, डिसेंबर 2013ला नागपूर हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर केला गेला, आणि तेव्हापासून आजपर्यंत 12 वर्ष झाले. एक तप झालं की त्याच्याविषयीचे जे नियम, नियमावली, रूल्स, रेग्युलेशन्स हे करायला पाहिजे, त्याची यंत्रणा विकसित केला पाहिजे. त्याची राज्य पातळीवरची समिती, जिल्ह्याची समिती, विभागीय समिती, जिल्ह्याची समिती, तालुक्याची समिती, पोलीस स्टेशन निहाय त्याच्या काहीतरी कक्ष, हे करायला पाहिजे. त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन केलं पाहिजे. हे काहीही महाराष्ट्र शासनात सरकारने केलं नाही. जी काही सरकार आली, मग काँग्रेस प्रणित असो की भाजप प्रणित असो, या सगळ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे आज जे होत आहे, आज जी बुवाबाजी फोफावलेली आहे, याला हे सगळे राजकीय पक्ष आणि त्याच्या नेतृत्वातली माणसं जबाबदार आहेत. कारण त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यांना महाराष्ट्राचं पुरोगामी पण टिकवण्यामध्ये कुठलाही रस नाही. त्यांना अंधश्रद्धांमुळे, बुवाबाजीमुळे, चमत्कारामुळे, देवधर्माच्या दैववादामुळे, अवतारवादाच्या दाव्यांमुळे आणि पंथ संप्रदायांमधल्या चाललेल्या शोषणांमुळे लोक नाडले जात आहेत. हे चालू ठेवावं, कारण साठं लोट आहे त्यांचं.
बुवाबाबांशी, संत पंत संप्रदायांशी आणि मतांचं गणित विचारात घेऊनच ते याबद्दलच्या भूमिका ठरतात. त्यामुळे हे सगळं मला वाटतं जबाबदारी त्या राजकीय नेत्यांची आहे आणि त्यासोबत दुसरी जबाबदारी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची पण आहे. ते खरं घटनादत्त या काय कामाचे जबाबदारी प्रशासनाची अंमलबजावणीची आहे की जे त्या बाबतीत देखील अपयशी ठरले. त्यामुळे या दोन्ही घटकांनी याच्या पुढच्या काळात तरी डोळ्यात अंजन त्यांनी घातलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम सर्वसामान्य माणसांनी पण केलं पाहिजे, माध्यमांमधल्या आणि समाजातले संवेदनशील जबाबदार नागरिकांनी करायला पाहिजे, असं माझं आव्हान आहे. तेच आणि बरं का. त्यासाठी हो प्लीज. मला पूर्ण करा पूर्ण. हो, त्यासाठी मला वाटतं की जादूटोणा विरोधी कायद्याच्या मधल्या ज्या आता रूल्स राहिले आहेत त्याचे मंजुरी करावी. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या निमित्ताने जाहीर आवाहन करेल की क्रेडिट तुम्ही कोणीही घ्या, राजकीय श्रेय तुम्ही घ्यावं याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, आम्हाला त्याचं श्रेय नकोय. मुद्दा आहे की लोकांची गरज, लोकांची अगतिकता जी आहे तिला तुम्ही न्याय देण्यासाठी जबाबदारीने वर्तन करणार की नाही, नेते म्हणून, राजकीय प्रमुख म्हणून ते करावं असं आव्हान आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की यासोबतच महाराष्ट्रातल्या या स्वरूपाची जी बुवाबाजी फोफावलेली आहे, जे संप्रदाय देवधर्माच्या नावाने धंदा करतायत, व्यवसाय करतायत, याच्यामधले खरे प्रामाणिक जे लोक आहेत यांना देखील त्या संप्रदायातल्या संत परंपरेचा विचार वारसा वारसा वारकरी संप्रदायामध्ये त्याच्यातले काही असो किंवा इतर भक्ती संप्रदाय, या विचारांचं पण बदनामी त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे संतांचा आणि भक्ती संप्रदायातल्या सगळ्या पंथ संस्थापकांच्या मूळ जो विचार आहे, तो जो बंडखोर आहे त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी जे कोणी आज प्रामाणिकपणे काम करतायत ते अल्पसंख्याक ठरलेत आणि ते बाजूला पडलेत, ते दुर्लक्षित झालेत. त्यांना पुन्हा नव्याने समाजासमोर आणणं आणि त्यांना ताकद देणं हे देखील काम समाजातल्या नास्तिक असो किंवा आस्तिक असो यांनी करायला पाहिजे. कारण तो सज्जन शक्ती, मानवतेच्या संवेदनशीलतेचा आवाज आहे आणि त्या मागे आपण उभं राहिलो तर मानवता जिवंत राहील. राजकीय नेत्यांच्या भरोश्यावर फक्त हे सगळं होणार नाही, हे मला आणि आपल्या सगळ्यांना पण नीट समजतं. म्हणून समाजातले भारतीय संविधानिक देश आपला जो चालतो संविधानाच्या आधारावर, त्याच्यातल्या ह्या 4 महत्वाचे घटक जे आहेत म्हणजे लोकपालिका, न्यायपालिका, कार्यपालिका आणि माध्यम, यांच्यासोबत लोकशक्ती, या 5ही घटकांमधल्या जे काही संवेदनशील मानवतावादी विचाराचे नागरिक आहेत यांनी याच्या पुढे थोडं जण लक्ष देऊन हे करायला पाहिजे. याच्यासाठी वाईटपणा येणार, याच्यासाठी कमीपणा घ्यावा लागणार, याच्यासाठी थोडं पदरमोड करावी लागणार, पण हे करणं हे आपलं पुढच्या पिढ्यांना संरक्षण करण्याची उत्तरदायित्वाची जबाबदारी आहे. म्हणून आपण ते करावं असं आवाहन करेल. आणि या निमित्ताने जी अशोक खरातांच्या आणि त्यानंतर झिरवाळांसारख्या नेत्यांच्या संदर्भातल्या चारित्र्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं राजकीय कुरघोडी करण्याचे पण भाग आहेत. कुणाला संपवायचं, कुणाला मोठं करायचं, याची काहीतरी पडद्यामागची षडयंत्र सत्तेतली माणसं आखतायत आणि त्यामुळे आपलं सत्ता केंद्र अधिक संरक्षित आणि मजबूत कसं होईल हे देखील याच्या पण काही रणनीत्या केल्या जात आहेत. म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन करेल की गेली 3-4 दशकं जसं महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये शरद पवार हे मध्यवर्ती सूत्र राहिलं, तसं मी असं मानतो की ह्या दशकात आणि पुढच्या दशकात कदाचित देवेंद्र फडणवीस हे या स्वरूपाचं मध्यवर्ती नेतृत्वाचं सूत्र म्हणून, प्रतीक म्हणून, प्रतिमा म्हणून आज पुढे आलेलं आहे. मी त्यांना आमदार म्हणून, त्यांना विरोधी पक्षाच्या कामाच्या जबाबदारीमध्ये काम करताना पाहिले. अतिशय अभ्यासपूर्ण आणि पोटतिडकीने त्यांनी काम करत आलेले. मी असं मानतो की मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यांच्या सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी हीच पोटतिडीक आणि संवेदनशीलता आणि माणुसकीपणा हा पुढच्या काळात दाखवला तर महाराष्ट्राचं भलं होईल. महाराष्ट्राची जी काही वेगळेपण आहे, जो विचार वारसा आहे, तो संवर्धित व्हायला मदत होईल. त्यामुळे मी या निमित्ताने हे आवाहन करून थांबतो. हे बघा, तुम्ही आता मी जे मध्ये तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करत होतो, परंतु तुम्ही तुमच्याकडून जे पाहिजे ते उत्तर मिळालेलं आहे. आता संत गाडगे महाराज, संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
संत बरं. तुकाराम, संत ज्ञानेश्वर, हे आपल्या सोयीनुसार नावं घ्यायचे. बरोबर. त्यांचे अभंग दोहे वगैरे ते सगळं सांगायचं. आणि दुसरीकडे जे आहे की त्या नको त्या गोष्टींना, अघोरी प्रथांना प्रोत्साहन कसं मिळेल, आणि मग ते हो. धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली ते एक उद्योग करायचे. बरं, हे हो. फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच पक्ष करतोय का, असं अजिबात नाही. नाही. काँग्रेसमध्ये तेच आहे. म्हणजे जसं हो. तुम्ही आता अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर ते महाराज येऊन गेले, सत्यसाई बाबा. सत्यसाई बाबा. पाद्यपूजक केली त्यांची. हा, मग हा. ती म्हणजे असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे बरं, आता तो हो. खरात कडं जे माणसं गेले त्याच्यात कुठल्या पक्षाचं लेबल नाही. सगळ्याच पक्षाचे गेले, तुम्ही जयंत पाटील गेले, हे गेले, नार्वेकर गेले, अमुक गेले, तमुक गेले, सगळे गेले. एकनाथ शिंदे यांनी अभिषेक केला वगैरे, ते सगळं केलं. आता याच्यातून जे काही राजकीय चर्चा जी फुटलेली आहे, म्हणजे आता राज ठाकरे यांनी जे काही निवेदन केलेलं आहे महाराष्ट्राला उद्देशून, त्याच्यामध्ये बऱ्याच हो. गोष्टींचा तपशील त्यांनी दिलेला आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मग आता ह्या हो. सगळ्या विचारधारांमधले जे त्या अर्थाने सुधारणावादी जे लोक आहेत, ज्यांना खरा हम्म. बुद्धी प्रामाण्यवाद त्यांना राजकारणाच्या माध्यमातून जर आणायचा असेल पुढे, हे खरं पुरोगामित्व आणायचं असेल, तर यांनी एकत्र हम्म. बसलं पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही समित्यांची त्या कायद्याच्या संदर्भात तुम्ही म्हणताय की तालुका पातळी, जिल्हा पातळी, हे सगळे समिती, आधी राज्य पातळीवर हे जर सगळे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे जर एकत्र आले तरच ते पुढे हो. जाणार. नाही तर दोन हजार खरं. तेरा ते आता 2026 हे जे झालेलं आहे, अजून पुढे ते तसं जाईल. आणि तुम्ही जी काही रास्त अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त केलेली आहेत, ते विकासवादी आहेत. हम्म. त्यांना अर्थव्यवस्था माहिती आहे, त्यांना भौतिक विकास आणि शाश्वत विकासाची कशी जोड टाकायची आहे ते माहिती आहे. विकसित महाराष्ट्र 2047 असं त्यांनी नियोजन आराखडा तयार केलेला आहे. या सगळ्या हम्म. गोष्टीचा विचार करून महाराष्ट्राला एक दिशा देणारं एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि त्या पद्धतीने ते काम देखील करतात. अडथळा आता या गोष्टींचा आहे. म्हणजे आता हम्म. त्यांना त्याचं राजकारण, पुन्हा ते राजकारण करत असताना ते सांगतात आम्ही काही शानशाची वस्त्रे परिधान केलेली नाहीयेत. मग तुम्हाला ते राजकीय स्वातंत्र्य आहे, परंतु आता हो. इकडे कुठेतरी समाजाकडे लक्ष देण्याची गरज आहे, आणि ह्या हो. बंधुगिरीला आळा घालण्याची गरज आहे. तर पाटील, मला अगदी शेवटचं, आता आपली वेळ पण संपत आलेली आहे, मला हो. शेवटची जाता जाता सांगा की तुम्ही आता ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये ते बंधूंची यादी देणार आहात. तुमचा आता काय नेमका कार्यक्रम आहे त्याबद्दल सांगा, मग आपण थांबू. हो. तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी, प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, आणि त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हावा याच्यासाठी आम्ही असं म्हणतोय की प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय, पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय हा त्याचा त्या व्हिजिलन्स ऑफिसर, दक्षता अधिकारी या कायद्याअंतर्गत नेमला गेलेला आहे. त्यामुळे त्या व्हिजिलन्स ऑफिसरच्या अंडर जे काही कार्यक्षेत्र आहे त्याच्यामधल्या बुवाबाजी करणाऱ्या, अशा पद्धतीने चमत्काराचा दावा करणाऱ्या, काही फसवेगिरी करणाऱ्या देवाधर्माच्या नावाने आणि पंथ संप्रदायाच्या नावाने पण काही चालवणाऱ्या अशा जे काही मठ आणि आश्रम असतील, या सगळ्याची नोंद पोलीस स्टेशन मध्ये का नाही? त्या ठिकाणी जर गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत, आसाराम बापू पासून, राम रहीम पासून तर रामपाल पासून तर महाराष्ट्रातल्या नरेंद्र महाराज पासून तर अनिरुद्ध बापू पासून, जे जे काही अनेक अशा संप्रदाय, भक्ती संप्रदायाच्या नावाखाली, पण पंथांच्या नावाखाली या मंडळींकडनं जे चाललंय बुवाबाजी, त्याला आव्हान दिलं गेलेलं आहे आम्ही पण आणि अनेक लोकांनी, आणि त्यांच्या कलंगुड्या सगळ्या बाहेर आल्या आहेत. त्यांचे चारित्र्य वर्तनाचे अनेक प्रश्न निर्माण झालेत. महिला आणि बालकांचं लैंगिक शोषण करण्यापासून तर त्यांचे मृत्यू, खून करण्यापर्यंत, त्या अशा अनेक गोष्टी जर त्या ठिकाणी घडलेल्या असतील, तर कायद्याची जी भूमिका असते संविधानाला विपरीत, ती प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रोहिबिटरी ऍक्शन, कायद्याचं काम हे काही गुन्हा घडून झाल्यावर करायचं नाहीये. कायद्याचं खरा भूमिका आहे की गुन्हा घडूच नये
याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मग ती प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आपल्याकडे आपल्या कामाचं क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल काय काय घडण्याची शक्यता आहे याची नोंद असली पाहिजे. म्हणून पोलीस स्टेशनने याची नोंद करण्याची कायदेशीर तरतूद करायला पाहिजे. आणि ते करत असताना त्याच्याबरोबर त्या अधिकाऱ्याला आहे अधिकार या कायद्यानुसार की अशा संशयित ठिकाणी तो रेड टाकू शकतो, धाड टाकू शकतो, तिथल्या सगळ्या गोष्टींची तपासणी करू शकतो. आणि काही आक्षेपार्ह जर त्याला आढळलं तर त्याची नोंद घेऊन त्याच्याविषयीची तक्रार आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया देखील तो व्हिजिलन्स ऑफिसर, दक्षता अधिकारी असणारा सिनियर पीआय हे करू शकतो. हे करण्यासाठी त्याला रूल्स अँड रेग्युलेशनचं मार्गदर्शन पाहिजे, जे महाराष्ट्र शासनाने अजून ते केलेलं नाही 12 वर्षात. ते करावं तातडीने. त्याच्यासाठी यंत्रणा म्हणजे पोलीस विभाग, गृह विभाग हे सगळं करत असतो. त्यामुळे गृह विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी पण याबद्दल सतत संवाद मी केलाय. आम्ही त्याच्यासाठीचा प्रस्ताव दिलाय की त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना यंत्रणा दिली पाहिजे, बजेटरी प्रोव्हिजन दिलं पाहिजे, व्यवस्था दिली पाहिजे. पोलीस स्टेशन याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला काम करण्यासाठी सुविधा दिल्या पाहिजे. हे जर करता आलं तर मला असं वाटतं की हा कायदा झाल्यानंतर आम्ही म्हटलं होतं मी ठामपणे की महाराष्ट्रातल्या महिलांना अंधश्रद्धेपासून मुक्ती देणारा हा कायदा आहे, मुक्तीदाता कायदा आहे. आणि हजारो ज्या FIR तक्रारी दाखल झाल्या, आतापर्यंत गुन्हे दाखल झाले, याच्यामध्ये मोर दॅन 50%, 50% जास्त गुन्हे हे महिलांच्या तक्रारीच्या संदर्भातले, महिलांवर होणाऱ्या बुवाबाजीतल्या अन्यायाच्या संदर्भातले. मग असं असेल तर आपल्या आया बहिणींची जी इज्जत लुटली जाते आणि त्यांचं जे काही स्त्री दाक्षिण्याचा भंग होतो, त्यांचं जे मानसिक गुलामी त्यांना पिचत ठेवलं जातं या बुवाबाजीतनं, अंधश्रद्धेच्या चमत्काराच्या दाव्यातनं, तर त्यांना जर मुक्ती देणार हा कायदा असेल तर लाडकी बहिणीपेक्षा हा महत्वाचा आहे कायदा. लाडकी बहिणीचे 1,500 रुपयाने त्यांचं काही कल्याण होणार नाही फार. तर त्यांना ह्या कायद्याच्या मधल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि दुसरी आम्ही तरतूद मागितली होती की या कायद्याअंतर्गत ज्या लोकांना फसवणूक झालेली आहे, म्हणजे गुन्हा दाखल झालाय, तक्रार यांच्याकडनं आहे आणि अंधश्रद्धेमुळे बुवाबाजीने बाबाबुवांकडनं, पंथांकडनं, संप्रदायाकडनं, संस्थांकडनं जर असं झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळावी. ते नुकसान भरपाईच नाही तर त्याला जर काही धाक असेल, तक्रार दिल्या म्हणून दहशत त्याच्याबद्दल असेल, त्यांना धोका असेल त्याच्या जीवाला, तर त्याला शेल्टर पण मिळावं, त्याला निवारा पण तात्पुरता दिला जावा, त्या वेळेला त्याच्या खाण्यापिण्याची, त्याच्या कुटुंबाची व्यवस्था केली जावी, अशी तरतूद देखील. कारण हे सगळं म्हणजे आजच्या आधुनिक काळातले सोशल जस्टिस, सामाजिक न्याय आणि तुम्हाला सन्माननीय पद्धतीने जगण्याचा अधिकार देण्याच्या तरतुदी या कायद्यांमध्ये आहेत. कारण हे आधुनिक जगातले कायदे आहेत. या कायद्यांमध्ये अशा पद्धतीच्या तरतुदी करणं हे जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये केलं जातं. भारतामध्ये देखील त्याची सुरुवात केली गेली आहे, पण तेवढं प्रभावीपणे आणि परिणामकारकपणे ते आपल्या या सोशल व्हॅल्यूजला मेंटेन करण्यासाठी ज्या कायदे तयार झाले त्याच्यामध्ये केले जातात. त्यामुळे या कायद्यांमध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा आहे, तसा दुसरा सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आहे, जो देखील आमच्या चळवळीच्या पुढाकाराने जात पंचायतीला मोठमाती अभियान आम्ही जे राबवलं त्याच्यातनं पुढे आलं. आणि माझ्याच नेतृत्वात तो कायद्याच्या मसुदा तयार करण्यापासून प्रशासनाच्या पातळीवर तो मंजूर करून मग पुढे कायदा पारित 2017ला होईपर्यंत हे सगळं झालेलं आहे. तो कायदा देखील क्रांतिकारी कायदा आहे. भारतातल्या वर्ण व्यवस्थेने आणि जात व्यवस्थेने जे उतरंड आहे आणि त्यामधले जे जातीच्या अंतर्गत जी समांतर न्याय व्यवस्था आहे जात पंचायतीच्या नावाने, त्याला देखील आव्हान देणारा कायदा भारतात आतापर्यंत झाला नव्हता. तो या जात पंचायतीच्या मोठमाती अभियानातनं पुढे आला आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा झाला, जे भारतातलं पहिलं राज्य आहे. तो कायदा देखील भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण व्हायला पाहिजे अशी आमची मागणी. आणि देश पातळीवर पण तो खरा काढायला पाहिजे. अंधश्रद्धा नियमाचा आणि सामाजिक बहिष्काराच्या बद्दलचा कायदे हे खरं म्हणजे देश पातळीवर केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने हे मध्ये पारित करायला पाहिजे अशी मागणी देखील आम्ही लावून धरली आहे. आणि त्याच्याबद्दल तर म्हणजे अशी शोकांतिका आहे की 50 पेक्षा जास्त पत्र पंतप्रधानांना आतापर्यंत गेल्या 10 वर्षात लिहिली असू, त्यातल्या एकाही पत्राला आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि भेटायला तर वेळच दिला नाही, पंतप्रधानांना वेळ नाही. तर ही जी काही अवहेलना आहे किंवा दुर्लक्ष आहे की ज्यामध्ये सामाजिक
सुधारणेसाठी काम करणाऱ्या लोकांनी केलेल्या नाही हे मागणीला बरं का. देणं. जी जी. आता आपल्याला नाईलाजाने थांबावं लागणार आहे. माझी खरं तर इच्छा नाही, हो तुम्ही फार लोकांचं प्रबोधन होईल असं व्यवस्थित मांडणी केलेली आहे. पण माझी हा, अशी हा. विनंती राहिली या चॅनलच्या वतीने की तुम्ही वारंवार या चॅनलवर जी. या, दर 4 दिवसाला या, बरं का. आणि हे कसं आहे, अच्छा. प्रसारण आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की आता कोणाच्या पक्षाचं काय धोरण आहे, अमुक काय तमुक काय, हे सगळं बाजूला ठेवा. परंतु आता हो ते जे काय अंध भक्त जे काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे ते सगळं जे ते एक नवीन हो असा वर्ग तयार झालेला आहे की प्रत्येक हो गोष्टीचं प्रमाणपत्र द्यायला तो बसलेला आहे. मग हो त्या असे जे प्रमाणपत्र द्यायला बसलेले जे सगळे जे अंध भक्त आहेत, त्यांनी निदान दुसऱ्याचं ऐकून घेणे आणि मग काय आपली भूमिका मांडायची ते मांडण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. परंतु हे हो धर्मविरोधी आहेत, काय यांना अमुक नाही, हे नाही, हे देशद्रोही आहेत, हे अर्बन नक्षल आहेत, हे काय चाय बिस्कुटवाले पत्रकार आहेत, अमुक वगैरे, हे जे आहे ना, हा जो हो गचाळपणा, म्हणजे त्यांना उत्तर देणं म्हणजे ते त्या नालीमध्ये दगड टाकण्यासारखं आहे. अशा हम्म. पद्धतीचं इतकं गलिच्छ असं वातावरण आहे. आणि या हो वातावरणाला म्हणजे हे जे समर्थक आहेत आपले आंधळे समर्थक, हम्म. त्यांच्याकडे बघून, त्यांच्या मतांकडे बघून राजकीय नतद्रष्टपणा जो केला जातो, म्हणजे जिथं वेळ बरोबर. द्यायला पाहिजे, जिथं खऱ्या अर्थाने मानवतावादी दृष्टिकोन जे संविधानात जे म्हटलेलं आहे तेवढंच करायचं आहे, त्याच्या बाहेर काही करायचं नाहीये. आणि बरोबर. सगळ्याच राष्ट्रीय एकात्मता वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि मग ते काय की त्याला ते भोंदूगिरी असं म्हणायचं. हे हे हम्म. हे जे आहे ना, हे फार अधोगतीकडे जाणारं लक्षण आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या फक्त महासत्ता होणं हे काही प्रगतीचं खरं लक्षण नाहीये भारताच्या दृष्टीने, एवढंच या संबंधी म्हणतायत. तर हो अविनाश पाटील, तुम्ही एवढा वेळ दिला, तुमच्या म्हणजे तुम्ही मुंबईत आहात सध्या, तुम्ही हो महाराष्ट्रभर फिरताय, प्रबोधन करताय, सगळ्या सरकारी दरबारी खेट्या मारताय, तर त्या याच्यातून तुम्ही व्यस्ततेतून वेळ दिलेला आहे. तर एम 2032 लाईव्हच्या वतीने आपले खूप खूप आभार. आणि सर्व दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. छान. ठीक आहे.